मुख्यमंत्र्यांकडनं जारी होणारे आरक्षण विषयक अधिसूचना त्यामध्ये काय असतं? कायदेशीर आधार असतो. ही अधिसूचना संविधानातील कलम 162 तसेच राज्यातील संबंधित कायद्यानुसार काढली जाते. सरकारला आरक्षण जाहीर, बदल अंमलात आणण्याचा अधिकार यात स्पष्ट केलेला आहे. पात्रतेचा निकष, कोणाला आरक्षण लागू होईल याचे तपशील, उदाहरणार्थ जात, सामुदायिक नाव, लागणारे नाव आणि ओळखपत्र. विद्यमान कोट्यावर त्याचा परिणाम. नवा कोटा 50% मर्यादित आहे की सरकारने स्वतंत्र प्रवर्ग तयार केलेला आहे यात त्याचे स्पष्ट केलं पाहिजे. अंमलबजावणीची यंत्रणा, नोकऱ्या, शिक्षण आणि बढती यामध्ये आरक्षण कसे लागू होईल, किती टक्के निश्चित केले जाते याची माहिती दिली गेलेली असते. तसेच जनतेला कळवणे. ही अधिसूचना शासकीय निर्णय किंवा राजपत्रात काढले जाते आणि विद्यापीठे, भरती मंडळे आणि शासकीय विभागांना पाठवले जाते.